नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपण आपल्या घरच्या शेतामध्ये ह्या 3 एकराचा आपला SRTचा प्लॉट आहे. आणि इथं आपल्याला 2 वर्षे झालेली आहे या शेताला. तर SRT शेतीमध्ये आपली सेंद्रिय कर्बाची वाढ हळूहळू कशी होते आणि जमिनीचा जे आरोग्य आपण म्हणतो ते आरोग्याची सुधारणा कशी होते तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं ह्या वर्षी कापसाचं पीक होतं आणि आपण तो कापूस पूर्ण बारीक केलेला आहे आणि तसाच ठेवलेला आहे. आणि ह्यावर्षी आपण ह्याच बेडवर माडी तुरीची लागवड, म्हणजे एक बेड सोडून एका बेडवर आपण माड्या तुरीची लागवड करणार आहोत. तर आपण आजचे हे जे बेड आहे हे बेड आपण आता थोडे उकरून पाहू की कडक आले का नरम आले ते आपण पाहू. तर आपण पाहू शकता शेतकरी बंधूंनो, हा जो बेड आहे हा बेड आपण पूर्ण हातानं उकरून राहिलो आणि म्हणजे ना ढेकूल निघायचं काम नाही आहे. तर आपल्याला जरी वाटत आहे का आपल्या जमिनीमध्ये पूर्ण सेंद्रिय कर्ब तयार झालेला अजून नाही, तरी पण आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य हळूहळू सुधरून राहिलं असं आपल्याला वाटते. कारण ही आपली जमीन असल्यामुळं आपल्याला आपल्या जमिनीचं माहीत असते की दरवर्षी किती भेगा पडतात आणि किती कडक येते. तर ह्या वर्षी अजिबात उन्हाळ्यात पाणी नसूनसुद्धा कमीत कमी 4 महिन्यापासून आमच्याकडे पाणी नाही आहे, तरीसुद्धा या जमिनीला कुठेही भेगा नाही गेल्या आणि कडकपणासुद्धा मला जाणवत नाही आहे. आपण जर साईडच्या शेतात जर पाहिलं तर नांगरून आहे आणि चांगले प्युअर असे ढेगलं निघलेले आहे. कारण ह्या प्लॉट जो आहे हा नाल्याकाठचा पूर्ण गारव्याचा असल्या कारणानं पूर्ण ही माती म्हणजे आपली काळीची माती आहे. तरी कुठेही या जमिनीला भेगा गेलेला नाही आहे. तरी शेतकरी बंधूंनो, आपल्याला पुन्हा जरी आपल्याला एकदम जिथे 5 वर्षे झालेली जर आपल्याला शेती पाहायची असेल तर आपण आता उद्याला येवतीला उमेश भाऊ पोदरे यांच्याकडे शेतीशाळा आहे. तरी मला वाटते की सर्वांनी अवश्य जावं आणि आपल्यासोबत एक दोन नवीन कास्तकार घेऊन जावे. कारण आता हंगाम जवळ येत आहे आणि आपल्या ह्या वर्षातली मला वाटते ज्यांना करायची असेल त्यांना आता ही शेवटची शेतीशाळा समजा. कारण याच्यानंतर आपण बेडही पडायला आपल्याला वेळ राहणार नाही आणि समोर दिवस पाण्याचे आहे. तर ज्यांनासुद्धा पुन्हा करायची इच्छा असेल त्यांनी आता उद्याच्या दिवस जाऊन यावे आणि ती SRT शाळा काढा. म्हणजे आम्ही आता व्हिडिओ बनवू सांगतो, पण व्हिडिओ बनवून सांगण्यात तुमच्या ऐकण्यामध्ये फरक पडते. त्यामुळे तुम्ही जेव्हा तिथं स्वतः प्लॉटवर जासान आणि तिची बेड आणि जमीन तुम्ही पाहसान खरोखरच तुमच्या लक्षात येण्याजोगती आहे. कारण मी सुद्धा मागच्या शेतीशाळेला गेलो आणि गेल्यानंतर मी पहिले डायरेक्ट बेडवरच गेलो आणि बेड मी हातानं उकरून पाहिला तर खरंच माती मला एकदम अशी मऊ अशी वाटली आणि वलसर वाटली. तर खरंच म्हणलं आपण इथं प्रत्येक शेतकऱ्याला इथपर्यंत आणल्याशिवाय ही शेती डोक्यात बसणं थोडीशी कठीणच आहे. असं आपण किती सांगू, पण शेतकरी काय या बिना नांगरणीशिवाय कसं होईन एवढ्या कार्यकाळच्यामध्ये आपण टोबाचं कसं, हा विषय डोक्यात असल्यामुळे आणि एकदम नांगरणी बंद करणे हे सुद्धा लोकायले पटत नाही. त्यामुळे ते काही लक्षात बसत नाही. म्हणून म्हणतो का तिथं जा आणि स्वतः आपल्या डोळ्यानं प्रात्यक्षिक पहा, नंतर तुम्हाला आम्हाला सांगायचं काम पडणारच नाही. मला वाटते तुम्ही आपण स्वतःहून 1-1.5 एकरावर तरी SRTचं क्षेत्र करणार म्हणजे करणारच असं मला वाटतं. तरी आपण भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत